नमस्कार, मी आकाश जाधव. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची 120 ग्रेड ए ऑफिसरची जी नवीन जाहिरात आलेली आहे असिस्टंट मॅनेजरची, त्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत. मागच्या वेळेला हा व्हिडिओ किंवा ओव्हरऑल ह्या ॲडबद्दल मी तेवढं वाचलं नव्हतं आणि त्यामुळं त्याबद्दल मला व्हिडिओ बनवला नाही. पण मला असं वाटतं रिग्रेट होतं की मागच्या वेळेस मी तो बनवायला पाहिजे होता. त्या पाठीमागचं कारण किंवा त्या पाठीमागचे फायदे जे ते एकापेक्षा जास्त आहेत. खूप विद्यार्थी मागच्या काही दिवसापासून RBI असिस्टंटची ॲडव्हर्टिजमेंटची वाट पाहत आहेत. काही जण नाबार्ड असिस्टंट असेल, नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट असेल किंवा ऑफिस अटेंडंट असेल, RBIची ऑफिस अटेंडंट असेल, कोणत्याही पद्धतीने भरपूर जणांना आज रेग्युलेटरी बॉडीमध्ये जायचं आहे. मग ते RBIमध्ये जायचं आहे, काहींना नाबार्डमध्ये जायचं आहे, काहींना सेबीमध्ये जायचं आहे, काहींना IRDमध्ये जायचं आहे. तर ते होत असताना सगळ्यात बल्कमध्ये जागा ज्या आहेत त्या तिकडे निघत असतात. पण सोबत एक चांगली संधी जी आहेत ॲटलिस्ट आपल्याला एक ट्राय म्हणून मराठी विद्यार्थ्यांना म्हणतोय, जी की सेबीचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये असून सगळ्यात जास्त जागा मुंबईमध्ये असून आपले मुलं ट्राय करत नाही, तर त्यांच्यापर्यंत ह्या जागांबद्दल माहिती पोहोचली पाहिजे. हा त्या पाठीमागचा पहिला उद्देश होता. दुसरा म्हणजे मी आतापर्यंत जुन्या आपल्या जितक्या काही रिक्रुटमेंट किंवा जितके काही माझे व्हिडिओज होते किंवा बँकिंगबद्दलचे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल खूप जास्त वेळेस फेवर घेतलेला आहे सुशील सरांचा. सुशील सरांचा फेवर वेगवेगळ्या आपल्या ज्या न्यूज कटिंग आहेत ज्या आपण मंथली सेशनमध्ये लावतो, त्याच्याशिवाय इतरही जिथं कुठं मदत लागत असेल तर ते सगळी मदत जी ते सरांकडून घेतलेली आहे. आणि ह्याही एक्झामसाठी सेबीची माहिती सांगण्यासाठी आपल्याकडे पहिल्यापासून एक बायबल तयार आहे सुशील सर म्हणून. तर त्यामुळे म्हटलं की मॅक्सिमम इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांच्याकडून मिळेल आणि त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपल्याला ह्या ॲडबद्दल जे ते मराठी विद्यार्थ्यापर्यंत नेमकं काय आहे याचा विचार तरी केला पाहिजे का नाही, ह्या माध्यमातून माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. ओव्हरऑल ह्या ॲडबद्दलची माहिती सांगत असताना जर तुम्हाला असं वाटतं स्पीड बोलण्याची कमी आहे तर 1.25 किंवा 1.5च्या स्पीडने ते तुम्ही ऐकायचं आहे. ह्या ओव्हरऑल व्हिडिओसाठी किंवा माहितीसाठी मला जास्त मदत जी आहे ती सुशील सर आणि सोबत IExamBeeच्या टीमची झालेली आहे. तर ओव्हरऑल त्यांचं जे आहे मला वाटतं जास्त करून जेवढं काही काम आहे ते रेग्युलेटरी बॉडीमध्ये आहे. रेग्युलेटरी बॉडीच्या जितक्या काही एक्झाम्स होतील, सेबी असेल, सुशील सर स्वतः RBIमध्ये ग्रेड B जे ते राहिलेले आहेत आणि सोबतची त्यांची टीम जी आहे ती RBI सेबी इथले CGM पर्यंतची जी टीम आहे ही सगळी टीम IExamB सोबत आहे, जिथे सुशील सर जे तो पार्ट जो तो हेड करतायत. तर ओव्हरऑल त्यांच्याकडून मला बऱ्यापैकी ह्या एक्झाम्सबद्दल माहिती मिळालेली आहे. आता आपण ॲडव्हर्टिजमेंटबद्दल जे ते स्टार्ट करून देऊयात. ॲडबद्दलची डिटेल जे आहेत ते मला 1 बाय 1 पहिल्यांदा सांगायचे. ते सांगत असताना पहिल्यांदा सेबी म्हणजे काय, तर सेबी ही एक रेग्युलेटरी बॉडी आहे RBI सारखी. जसं RBI जे ते भारतातली मॉनिटरी सिस्टम किंवा बँकांना रेग्युलेट करते, बिलकुल त्याच पद्धतीने कॅपिटल मार्केट आणि कमोडिटी मार्केटला रेग्युलेशनचं काम जे ते सेबीला आहे. आणि त्याची स्थापना जास्त जुनी नाही आहे, 1992ची आहे. स्टॅट्युटरी त्याला पॉवर जे त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेल्या आहेत आणि ती वर्क करते अंडर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ज्या पद्धतीच्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत RBIबद्दल ऐकलेल्या आहेत, बिलकुल तशाच पद्धतीने ऐकलेल्या कमी असतील, पण या सगळ्या गोष्टी ह्यासुद्धा एक्झामला लागू आहेत. म्हणजे सकाळी जेव्हा मी ठरवलं की व्हिडिओ बनवायचा त्यावेळेला त्याच्यामध्ये मी पगार विचारला तर तो 1,15,000च्या आसपास होता. पण दुपारी ज्यावेळेस मी आता व्हिडिओ बनवतोय तेव्हापर्यंत सेबीची जी आहे ती वेज सेटलमेंट झालेली आहे आणि जवळपास 1,30,000 ते 1,35,000 पगार जो आहेत. तर हे सुद्धा अपडेट जे आहेत ते आपल्याला व्हिडिओ बनवत असताना मागच्या 2-3 तासामध्ये सुद्धा झालेलं आहे. तर वेज रिव्हिजन झालेलं असल्यामुळं आता या पगारी अजून जास्त वाढलेल्या आहेत. तर ही सेबीबद्दलची माहिती. आता सेबीच्या ॲडव्हर्टिजमेंटबद्दल बघू. त्यातले महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते मी माझ्या कन्व्हिनियन्ससाठी जे आहेत ते हायलाईट केलेले आहेत. त्यातल्या महत्त्वाच्या तारखा ॲडव्हर्टिजमेंटबद्दल खूप आधी 1 डिसेंबरलाच तुम्हाला कल्पना दिलेली होती की ही ॲडव्हर्टिजमेंट येऊ शकते. प्री एक्झामिनेशन 20 फेब आणि मेन्स एक्झामिनेशन जी आहेत ती Tier 2 जे आहेत पेपर 2 तो 20 मार्च या हिशोबाने होऊ शकतो. आधी सांगितलं होतं जर तुम्ही आधीपासून त्या एक्झामला म्हणजे तेवढं ऐकूनही तयारी केली नाही तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. ॲडव्हर्टिजमेंट 5 जानेवारीपासून त्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट 24 जानेवारी आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झाम जी ती 20 फेबला पहिली जी आहेत आणि 20 मार्चला ह्या पद्धतीने आहे. त्यानंतर एक पेपर ITचा जो पेपर 2चा तो थोडासा डेट होईल, तो 3 एप्रिलला होणार आहे आणि इंटरव्ह्यूचे डेट्स त्यानंतर ते स्वतःहून सांगतील. ह्याच्यामध्ये जे सगळ्यात पहिल्यांदा काही ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंटच्या सोबत सांगतो. सध्याला ज्या सेबीच्या जागा निघालेल्या आहेत त्या जनरलिस्टच्या पण आहेत आणि स्पेशलिस्टच्या पण आहेत. त्यापैकी जनरलिस्टच्या जागा ज्या आहेत त्या 80 जागा आहेत. ह्या 80 जागांमध्ये अनरिझर्वडसाठी 32, OBC 22, SC 11, ST 7, EWS 8 ह्या पद्धतीने 80 आहेत. ह्यांच्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते तुमचं मास्टर्स कशामध्ये पण चालेल, MA, MSc
MCOM MBA काही चालेल तसं पाहिजे, किंवा इंजिनिअरिंग झालेली पाहिजे, मग ती कशात पण चालेल, किंवा समजा मास्टर झालेलं नाही आहे तर कमीत कमी इंजिनिअरिंग पाहिजे, आणि त्याच्यानंतर CA CFA CS आणि CWA हे सुद्धा अप्लाय करू शकतात. या पद्धतीनं आयदर एनी PG पाहिजे किंवा इंजिनिअरिंग पाहिजे किंवा CA CS पाहिजे. तर या पद्धतीनं दिलेलं आहे बघा ह्या जनरलच्या जागा. त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांचा लीगलमध्ये इंटरेस्ट खूप जास्त असतो. जर कोणी लॉ केलेलं पाहत असेल तर विद्यार्थ्यांचा चांगला इंटरेस्ट या पोस्टसाठी असतो अक्रॉस इंडिया. तुम्ही सुद्धा त्याचा विचार करू शकतात. तर त्यांना फक्त LLB कंप्लीट पाहिजे, बॅचलर्स डिग्री इन लॉ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीकडून पाहिजे. तिथून पुढे आपण बघितलं ITच्या जागा आहेत ह्या बॅकलॉगमधल्या टोटल 5, 2, 3, 2 अशा पद्धतीने वरच्या बॅकलॉगच्या आहेत आणि खालच्या रेग्युलर आहेत. या पद्धतीनं ITच्या सुद्धा रेग्युलर वेकन्सी जास्त आहेत आणि बॅकलॉगच्या कमी आहेत. या पद्धतीने त्यांच्या आहेत. आपल्याला ITसाठी त्यांना BE पाहिजे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, IT आणि कम्प्युटरमधून, किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन अर्थात MCA पाहिजे, किंवा एनी बॅचलर प्लस पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन मिनिमम 2 years इन कम्प्युटर्स, म्हणजे MSc कम्प्युटर किंवा MSc IT काहीसुद्धा चालू जाईल. ह्या पद्धतीनं ह्या ITसाठीच्या जागा आहेत. रिसर्चसाठी ज्या आहेत ह्या पद्धतीने त्यांनी दिल्यात बघा. रिसर्चसाठी MSc स्टॅट्स, MSc इकॉनॉमिक्स, MCOM MBA, त्याचं इकॉनॉमेट्रिक्स फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, कुणी पण चालेल. ह्या एकूण 4, 1, 1 आणि ह्या 6 जागा ह्या रेग्युलर आहेत आणि या वरच्या ज्या आहेत त्या बॅकलॉग वेकन्सीज आहेत. ऑफिशियल लँग्वेजसाठी राजभाषेसाठी आपल्याकडे मी ॲज्युम करतो की मुलं जे आहेत ते कमी असतील, त्यामुळं त्याबद्दल मी जास्त बोलत नाही आहे. पुढे EWS बद्दल दिलं आहे बघा. PWD विद्यार्थ्यांसाठी त्याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतर एज लिमिट जी आहे ती 31 डिसेंबर 2021ला कॅल्क्युलेशन होईल आणि एज लिमिट अप टू 30 years आहे. OBC 3 वर्ष जास्त 33 आणि SC ST 5 वर्ष जास्त 35 या पद्धतीने एज लिमिट दिलेली आहे. आपण पुढे बघूयात. सिलेक्शनचा मोड जो आहे तो नेहमीसारखा आपला फेज 1, फेज 2 आणि फेज 3. फेज 1 ही फक्त स्क्रीनिंग एक्झामिनेशन म्हणजे क्वालिफाईंग असेल. फायनल सिलेक्शन आहे फेज 2 अर्थात मेन्स एक्झामिनेशन प्लस इंटरव्ह्यू. त्यांचं वेटेजसुद्धा 85 आणि 15 आहे. तर जेवढं जास्त वेटेज रिटर्न एक्झामिनेशनला आहे तेवढं ट्रान्सफरन्ससुद्धा आपण जास्त म्हणू शकतो. 85% वेटेज तिकडं आहे. त्याच्यामध्ये फेज 2मध्ये 2 पेपर असतील 100-100 मार्कांचे. आता नीट आपण समजून घेऊयात. 2 स्ट्रीम मी पकडतो, एक जनरलिस्ट पकडतो आणि दुसरी स्पेशलिस्ट. स्पेशलिस्टमध्ये IT आहे, स्पेशलिस्टमध्ये लीगल आहे, स्पेशलिस्टमध्ये रिसर्च आहे आणि राजभाषा ऑफिशियल लँग्वेज हा एवढा पार्ट दिलेला आहे बघा. आता यामध्ये आपण जर बघितलं की हा फेज 1चा जो काही पार्ट आहे, फेज 1चे जे 2 पेपर्स आहेत 100 मार्काचे ते काय आहेत पहिल्यांदा बघून घेऊयात. पहिल्यांदा प्री एक्झामिनेशन सगळ्यांसाठी, जनरलिस्टसाठी आणि स्पेशलिस्टसाठी त्यांची 100 मार्काची 1 तासाची परीक्षा होईल. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑन GA, त्याच्यानंतर फायनान्शियल आलंच, त्यामध्ये फायनान्शियल आलंच, इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग. आपल्या क्वांट, रिझनिंग, इंग्लिश GAची 100 मार्काची 60 मिनिटाची टेस्ट होईल. त्याचा कट ऑफ असेल 30%चा. पुढे आपण आलो त्यानंतर जनरल स्ट्रीमला अजून एक पेपर असेल बघा. हा पहिला पेपर आणि हा दुसरा पेपर. हा दुसरा पेपर असेल जनरलिस्टला ज्या 80 जागा आहेत त्यांच्यासाठी MCQ असतील. कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टिंग, कंपनीज ॲक्ट आणि इकॉनॉमिक्स असा 100 मार्कांचा जो तो 40 मिनिटाचा पार्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही ॲडव्हर्टिजमेंट मी का रिग्रेट केलं की मागच्या वर्षी करायला पाहिजे होती. इथे विद्यार्थ्यांना मेन्स देण्याचा खूप चांगला स्कोप आहे. त्या पाठीमागचं कारण काय की इकडचं जे वेटेज आहे बघा, इकडचं 30%, तुम्हाला 100 पैकी 30 मार्क इकडे पाहिजेत कमीत कमी आणि 100 पैकी 40 पाहिजे कमीत कमी. आणि पेपर 1 आणि पेपर 2ला मिळून म्हणजे 100 आणि 100 200 पैकी ओव्हरऑल जर तुम्हाला 40% असतील 200 पैकी, पेपर 1 पेपर 2चे 200 पैकी 40%, 80पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही सगळेच जण मेन्स देणार आहात. असं बाकी एक्झाममध्ये नसतं. बाकी एक्झाममध्ये 1:10 मध्ये काढतात, तेवढ्या लोकांना मेन्स द्यावं लागतात. मागच्या वर्षी सेबीनं 16,000 लोकांना मेन्स देण्याची संधी दिलेली होती. तर मी ही मेन्स देण्याची संधी काही महत्त्वाच्या कारणासाठी पकडतो की हां ह्यासाठी आपल्याला मेन्स दिली पाहिजे का ते आपण पुढे सांगतो तुम्हाला. आणि सोबत हे बघा, जे लोक स्पेशलिस्टला अप्लाय करत आहेत त्या स्पेशलिस्टवाल्यांना आपलं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश GAचा हा पहिला पेपर तर असेल, फक्त त्यांचा दुसरा जो पेपर असेल तो त्यांच्या स्ट्रीमशी संबंधित असेल, बाकी सगळं सेम.
या पद्धतीनं जनरलिस्टला हा असेल, ज्यामध्ये कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टिंग आणि कंपनीज ॲक्ट आणि इकॉनॉमिक्स हा वाला पार्ट असणार आहे. आता आपण थोडंसं पुढं जाऊयात. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 असणारच आहे, कोणताही पेपर असो. पासिंग मी आता सांगितली, त्यामुळं 200 पैकी 40%. मागच्या वर्षी ज्या पोरांनी सहजही अप्लाय केलं होतं ते सगळेजण प्री पास झाले होते. त्यामुळं मेन्स अपिअर करण्याचे काही फायदे आहेत, बघूयात आपण पुढे पुढे. 40% जे तो ओव्हरऑल 200 पैकी त्यांचा कट ऑफ असेल. ही पहिली एक्झाम पास झाला. पहिली एक्झाममध्ये मागच्या वेळेला त्यांनी 16,000 मुलांना, ज्यांना 200 पैकी 40%, 80च्या वर मार्क आहेत, त्या सगळ्यांनाच त्यांनी पास केलं होतं पुढच्या एक्झामसाठी, पुढच्या स्टेजसाठी. आता आणि असे 16,000 विद्यार्थी होते. अशा विद्यार्थ्यांना मेन्स एक्झाम द्यायची आहे. मेन्समध्ये तुम्ही जनरलिस्टमध्ये असाल की स्पेशलिस्टमध्ये असाल, सगळ्यांना इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह द्यायचाच आहे. इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह 100 मार्कांचा आहे, 60 मिनिटाचा आहे. कट ऑफ पुन्हा 30% आहे. त्याचं वेटेज आहे बघा 1/3 वेटेज 33% तिकडं आहे. आणि 2/3 वेटेज दुसऱ्या पेपरचं आहे, जे की जनरल स्ट्रीमवाले जे आहेत ना, पुन्हा एकदा तोच सिलेबस, कॉमर्स, अकाउंटन्सी, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टिंग, कंपनीज ॲक्ट आणि इकॉनॉमिक्स. तर आपल्यापैकी कितीतरी जण मराठी पोरं आहेत जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत, ज्यांनी CA-CS तयारी केलेली आहे, मी झालेले नाही म्हणून तयारी केलेली आहे. दुसरा ज्यांनी एनी ग्रॅज्युएट होते, पुढे MBA केलेलं आहे, MBAचं फर्स्ट इयरमध्ये कळत नकळतपणे यातले बऱ्यापैकी विषय अभ्यास केलेले आहेत. तर अशांना तिथे एक चांगलं ॲडव्हान्टेज आहे. तर अशांचा पुन्हा तो 100 मार्काचा जो आहे तो पेपर होईल, पण त्याचं वेटेज 2/3 असणार आहे. याचं वेटेज 2/3 आणि याचं वेटेज जे ते 1/3 असणार आहे. या पद्धतीनं समजा मार्क काढायचे असतील, समजा इथं तुम्हाला 100 पैकी मार्क जे ते पडलेले आहेत 50 मार्क, किंवा 100 पैकी मी पकडतो 50 पडले, त्याला 1/3 वेटेज आणि दुसऱ्याला 2/3 वेटेज, या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन जे ते करायचं आहे. आपण थोडंसं पुढवूयात. बाकी लिगलवाल्यांना त्यांचा पेपर एकदम सोपं आहे, काय अवघड नाही आहे. फक्त IT वाल्याचा पेपर लेट होणार आहे, तेवढंच आहे बरं का. फक्त ITचा जो पेपर आहे तो थोडासा लेट होऊन जाईल, या पद्धतीने दिलेला आहे. आणि ॲग्रिगेट कट ऑफ यासाठी 50%चा आहे. आता ह्या केसमध्ये जेवढे जास्तीत जास्त जण पास होतील तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना नाही, पण त्यात काही रेशो, मग मेन्सपासून इंटरव्ह्यूपर्यंत जाताना काही रेशो आहे, तो आपण बघूयात. बघा, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की पेपर 2 जे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होऊन जाईल. आणि ती एक जी पोस्ट आहे ITची, त्यासाठी सगळ्यात शेवटी 3 एप्रिलला होणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 लागूच राहणार आहे. त्यानंतर कट ऑफ 30% आणि 40% पेपर 1 आणि पेपर 2ला. आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तिथे 50% आहे. पेपर 1चं वेटेज 1/3 आणि पेपर 2चं वेटेज 2/3 ह्या पद्धतीने दिलेलं आहे. त्याच्यानंतर जेवढ्या जागा आहेत, समजा 120 जागा आहेत, तर गुणिले 360 लोकांना जे आहेत ते इंटरव्ह्यूसाठी पाचारण करण्यात येईल, बोलवण्यात येईल. तर त्या लोकांची जो काही तुमचे पेपर होणार आहेत ते इंग्लिश आणि हिंदीमध्ये बायलिंग्वल पेपर होणार आहेत. त्याचा एक तुम्हाला बेनिफिट होईल काही क्वेश्चनला. आणि इंटरव्ह्यू जे आहेत ती पुन्हा 85% वेटेज रिटर्नला आणि 15% वेटेज इंटरव्ह्यूला, ह्या पद्धतीने दिलं बघा. हे तर फेस 2 85% आणि 15% ह्या पद्धतीनं. बाकी मला असं वाटतं की जेवढ्या मुलांशी मी बोलतो, सगळ्यात महत्त्वाचं मुलांपेक्षा सुशील सरांनी मी बोललो, आणि त्यांच्या सोयीसुविधा सेबी, कारण की आता बऱ्यापैकी त्यांनी मागच्या काही वर्षांपासून त्याच फील्डमध्ये रेग्युलेटरी बॉडीजमध्ये असल्यामुळं त्यांना यातल्या बऱ्यापैकी गोष्टी या मुखपाठ आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की सर्व्हिस कंडिशन असेल आणि पे अलाउन्सेस असेल, हे सगळे जुने आहेत. हे आज सकाळपर्यंत होते, आत्ता बदललेलं आहे. समथिंग मला वाटतं 42,000च्या आसपास आता नवीन जो आहे त्यांचा बेसिक झालेला आहे. तर बेसिक सध्या वाढले. त्यांनी सांगितलं बऱ्यापैकी आता 20%च्या आसपास ग्रोथ जे ते त्यांच्या वेजेसमध्ये, पगारामध्ये झालेली आहे. तर अंदाजे सध्याला हे जे विद्यार्थी असतील सिटी टू सिटी डिपेंड, पण मुंबईमध्ये यांचं जे पॅकेज असणार आहे ते 1,30,000 ते 1,35,000 प्रति महिना एवढा असणार आहे. या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. बरं, एक्स्ट्रा सगळं पकडून बरं का, ह्या अकोमोडेशनमध्ये सगळं कॅल्क्युलेशन करून तिथपर्यंत ते जाणार आहेत. आणि बेनिफिट्समध्ये एखाद्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब लाजवेल एवढे नंबर ऑफ त्यांच्यामध्ये बेनिफिट जे आहेत हे RBI आणि सेबीसारख्या रेग्युलेटरी बॉडीजमध्ये असतात. एक्झामच्या सेंटरमध्ये महाराष्ट्रात औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नागपूर, नाशिक आणि पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स असणार आहेत. मेन्स एक्झाम सेंटर जे आहेत ते औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे आणि नाशिक बऱ्यापैकी ठिकाणी जे आहेत महाराष्ट्रात एक्झामचे सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर काही लोकांची ITची एक्झाम 3 एप्रिलला होणार आहे. त्यांची मुंबईने, नवी मुंबईने, पुणे ह्या ठिकाणी एक्झाम जी ती होणार आहे ITची. तर या पद्धतीने एक्झामसाठी फीस 1,000 थोडीशी वरच्या साईडला आहे. आणि SC ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 100 रुपये फीस जी ती असणार आहे. त्यानंतर
फिजिकली चॅलेंजबद्दलचा काही पार्ट आहे जो याच्यामध्ये दिलेला आहे, जो महत्त्वाचा सगळ्यांसाठी लागू असा पार्ट आहे. फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांनी त्यांचं बघून घ्यायचं आहे याच्यामध्ये की काय काय कंडिशन दिलेल्या आहेत. EWS विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत सर्टिफिकेट पाहिजे, OBC विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत सर्टिफिकेट पाहिजे, तो आपापल्या ज्या कॅटेगरीमध्ये आपण येतो जे बेनिफिट आपल्याला घ्यायचं आहे तसं तुम्हाला तयारी ठेवावं लागेल. जे विद्यार्थी ऑलरेडी, कारण की व्हिडिओ पाहणारे खूप विद्यार्थी असे असतील जे कुठे जॉब करत असतील, तर अशांनी मला असं वाटतं की त्यांना फक्त सरकारी जॉबमध्ये तुम्ही असाल किंवा पब्लिक सेक्टरमध्ये असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस, आता नाही, इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला NOC लागणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तर AC3 टियर मोठ्या ऑर्गनायझेशनची हीच खासियत असते. तुम्ही जर SBI POच्या इंटरव्ह्यूला गेलात तर ते जिथून तुमचा स्टार्ट असतो आणि जिथं तुम्ही SBIला ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू होतो तुम्हाला कळून येतं की यार काहीतरी वेगळं आहे म्हणून. SBIचा जो इंटरव्ह्यू लोकल हेड ऑफिसला मी 2 वेळेस तो इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि दोन्ही वेळेस, एकदा SBIच्या निमित्ताने SBIच्या निमित्तानं, तर त्यामुळं ती प्रोसेस तुम्हाला बाकी कुठल्याही इंटरव्ह्यूपेक्षा एकदम वेगळी वाटते. बिलकुल त्याच पद्धतीनं तुमचं रेल्वेचं जे फेअर आहे जाण्या येण्याचं AC3 टियरचं, ते तुमच्या गावापासून ते इंटरव्ह्यूच्या लोकेशनपर्यंत जो पत्ता तुम्ही टाकलेला आहे ते रिइम्बर्समेंट करतात. ॲप्लिकेशनची प्रोसेस टिपिकली जशी IBPSची असते बिलकुल त्याच पद्धतीनं आहे. सध्याला फोटो आणि सिग्नेचर फक्त त्याच्याकडे लक्ष द्या, ते व्यवस्थित अपलोड करा. बाकीची माहितीसुद्धा व्यवस्थित तुम्हाला फॉर्म जी ती भरताना भरायची आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं ॲप्लिकेशनच्या प्रोसेसच्या नंतर त्यांनी सिलेबससुद्धा व्यवस्थित दिलेले आहेत. सोबत हेल्पलाईन नंबरसुद्धा नाही, हेल्पलाईन नंबर नाही, पण बऱ्यापैकी CGRS आपलं जे IBPSचं कंप्लेंट अँड ग्रीव्हन्सेस रिड्रेसल सेल आहे, तर त्याचा जो ID दिलेला आहे तिथं तुम्ही काही कंप्लेंट असेल किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही तिथून कम्युनिकेशन करू शकतात. बघा, सिलेबस एकदम डिटेलमध्ये दिलेला आहे. उगाच कॉमर्स आणि अकाउंटन्सी आणि बाकी काय असं म्हणलेलं नाही आहे. व्यवस्थित सिलेबस दिलेला आहे. पेपर 2चा, पेपर 1चा तुम्हाला माहिती आहे ॲप्टिट्यूडचा आपला 100 मार्काचा जो ॲप्टिट्यूड असतो, तर त्यामध्ये हा सगळा पार्ट कॉमर्स अँड अकाउंटन्सीमध्ये एक्झॅक्ट सिलेबस काय आहे, मॅनेजमेंटमध्ये काय आहे, फायनान्समध्ये काय आहे, कॉस्टिंगमध्ये काय आहे आणि पुढे कंपनीज ॲक्टमध्ये काय आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये काय आहे. हा झाला पहिलावाला पार्ट. आपण पुढे आलो, हा प्रीवाला पार्ट झाला. तिथून पुढे सिलेबस फॉर पेपर 2 फॉर फेज 1 अँड फेज 2 इन लीगल. आता लीगलचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. लीगलमध्ये बघा प्रॉपर वेटेज वाईज की कोणत्या टॉपिकला किती टक्के वेटेज आहे, हा सुद्धा पार्ट त्यांनी लीगलसाठी दिलेला आहे. अभ्यास करताना खूप सोपं जातं की आपण कशाला किती वेळ दिला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पुढे आलो की पुढे आता तुम्ही बघा ITचा सिलेबस तो सुद्धा व्यवस्थित दिलेला आहे. ITच्या नंतर पुढे रिसर्चचा सिलेबस जो आहे तोही दिलेला आहे आणि राजभाषाचा सिलेबस तो सुद्धा व्यवस्थित तुमच्यासमोर तो दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं सगळा पार्ट, हे सगळं जे आहे याचं नोटिफिकेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ही एक्झाम द्यायची न द्यायची हा डिसिजन घेण्याच्या आधी जे एलिजिबल लोक आहेत, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे आहेत ते एक लिंक दिलेली आहे. मला इनफॅक्ट ते सुशील सरांनी सजेस्ट केलेली आहे की त्यामध्ये सगळे जे काही जुने पेपर्स आहेत ते जुने पेपर्स एकदा तुम्ही गो थ्रू करायला पाहिजेत. कारण की कसं होतं की एकदम जागेवर मला हे करायचंच आहे किंवा मला हे करायचं नाही, यापेक्षा मला असं वाटतं की आपल्याला व्यवस्थित डिसिजन घेण्यासाठी ह्याचे पेपर सगळे अवेलेबल आहेत. त्याची लिंकसुद्धा खाली मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर काही महत्त्वाचा जो पार्ट आहे जो मला डिस्कस करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची जी प्रमोशनची पॉलिसी आहे त्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलं माझ्याकडून, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला अपियर आहेत हे सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. दिलं आहे त्यामध्ये की जे फायनल इयर अपियरिंग आहेत, जे पुढच्या काही दिवसामध्ये 2022मध्ये एप्रिल, मे, जूनमध्ये हे कंप्लीट करणार आहेत, अशांनासुद्धा इलिजिबल आहे. शक्यतो कोणतीही रेग्युलेटरी बॉडीची एक्झाम असेल तर ती ग्रॅज्युएशन कंप्लीट मागतात, पण या ठिकाणी ग्रॅज्युएशन अपियरिंग असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्यांचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशन फास्ट आहे. असिस्टंट मॅनेजरपासून मॅनेजर, मॅनेजरपासून असिस्टंट जनरल मॅनेजर, तिथून DGM, तिथून GM, तिथून CGM आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत हा ग्रेड A मधला व्यक्ती जो आहे तो जाऊ शकतो. त्याच्यावरती जे काही आहेत, त्याच्यावरती जे काही सेबीचे चेअरमन वगैरे आहेत त्यांची पोस्टिंग जी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून होते. पण असिस्टंट मॅनेजर जो आहे तो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत जाऊ शकतो. ही एक महत्त्वाची माहिती जी ते त्यामध्ये होती. त्यानंतर प्री पास करणं सोपं असल्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी येत प्री पास करणं सोपं आहे म्हणून नाही म्हणत आहे, पण स्पेसिफिकली त्या फील्डमध्ये इंटरेस्टेड जे लोक आहेत किंवा आधी अभ्यास केलेला आहे, मे बी CA-CS चा अभ्यास केला असेल तर अशांनी जे ते MBAचा अभ्यास केला असेल किंवा लॉ ग्रॅज्युएट्स असतील तर अशांना मला वाटतं एक संधी आहे. इनफॅक्ट IT वाल्यांना सुद्धा अशांना एक चांगली संधी आहे. अप्लाय केलं पाहिजे.
प्री पास करणं याच्यामध्ये सोपं आहे. मागच्या वेळेला 16,000+ विद्यार्थ्यांना प्री पास करून मेन्स द्यायला लावली होती. आणि अचानक जर तुम्ही सहज फॉर्म भरतायत आणि पुढे पाहतायत तर 20 फेब्रुवारीपासून 20 मार्चपर्यंतचा वेळ जो आहे तो रिलेटिव्हली कमी आहे. आणि त्या वेळेमध्ये मला असं वाटतं की ह्या स्ट्रीमचे विद्यार्थी ज्यांनी हा अभ्यास आधी अभ्यासला आहे किंवा जे त्यांना माहिती आहे की एवढ्या कमी वेळेत माझ्याकडून होऊ शकतं, तर अशांना मला असं वाटतं हा वेळ चांगला आहे. कारण की ह्या वेळेमध्ये दुसरी कोणती बँकिंगची मोठी ॲडव्हर्टिजमेंट जी ती नाही. त्यानंतर मेन्स परीक्षेला जर तुम्ही याच्या मेन्स परीक्षेला अपिअर झाले तर त्यासाठी तुम्हाला फायदा जो आहे तो पुढच्या RBI ग्रेड बी लावतो, नाबार्ड ग्रेड A ग्रेड बी लावतो. इंग्लिशचा डिस्क्रिप्टिव्ह मला असं वाटतं ह्या जवळपास सगळ्याच एक्झाममध्ये तिथं त्याचा बेनिफिट होऊन जाईल. कारण की एने हो इथून प्री पास होणं सोपं असल्यामुळं इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट जवळपास सगळ्या एक्झामला कमी अधिक प्रमाणात येतोच मेन्सला, तर तिथं त्याचा बेनिफिट आहे आणि त्या पद्धतीने त्याची भीती तुमची कमी होऊन जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याचा आपण बिलकुल कधी फायदा घेत नाही की यांचं हेडक्वार्टर मुंबईला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा असतात, सगळ्यात जास्त. जसं IT आपण बघितलं, इन्कम टॅक्स, GST बघा, महाराष्ट्र पोस्टिंग बिलकुल अवघड नाही आहे. का? मुंबई डिव्हिजन आहे त्यांचं, मुंबई झोन आहे, पुणे आहे, नागपूर आहे, पण आपण लोक तिकडे लक्षच देत नाही. त्यानंतर प्रमोशनची गती जास्त, ती एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RBI ग्रेड बीला मध्ये जास्त तुम्हाला कॉम्पिटिशन बघा UPSC पास झालेल्या मुलांची. पण इथं मेन्सचा सिलेबस किंवा जो पार्ट त्यांनी ॲड केलेला आहे तो पार्टच वेगळा असल्यामुळं मला असं वाटतं की जे विद्यार्थी UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतात या विद्यार्थ्यांची तुलनेनं इकडं स्पर्धा जी ते तुम्हाला कमी असणार आहे. त्यामुळं टिपिकली जे विद्यार्थी बँक एक्झामची किंवा रेग्युलेटरी बॉडीचा अभ्यास करतात त्यांना ह्या पद्धतीने करता येईल. विषय राहतो की सर ह्याच्यामध्ये कोणती पुस्तकांची यादी आहे का किंवा पुस्तकांची यादी तुम्ही सजेस्ट करू शकता का? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या डोमेनचं एक्सपर्टीज फ्रँकली माझं नाही. मी जे काही यातली बऱ्यापैकी माहिती काढलेली ती बेसिकली सुशीर सरांकडून घेऊनच माहिती यामध्ये काढलेली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मला असं वाटतं ते आणि त्यांची टीम जे आहेत त्याच्यामध्ये सक्षमपणे जे ते काम करू शकतात. तर त्यांच्याकडून मी ह्याच माझ्या व्हिडिओला नाही पण माझ्या जुन्याही याच्यामध्ये मी सरांकडून बऱ्यापैकी जे ते माहिती कलेक्ट करत असतो. माझ्याकडे काही असेल तर त्यांच्याकडे देत असतो, त्याच्याबद्दल चर्चा करत असतो. ह्या पद्धतीनं फायदा होतोच. तर मला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये जास्त रेलेवंट पद्धतीने तुम्हाला ह्या एक्झामबद्दल जे ते माहिती देऊ शकतात. ओव्हरऑल व्हिडिओचा उद्देश जो होता तो आपल्या पोरांपर्यंत कमीत कमी सेबी काय आहे, RBI काय आहे किंवा बाकी एक्झाम्सचा हे वेगळ्या कशा आहेत किंवा जॉबसाठी जसं बाकी प्रेशर आणि टेन्शन हे बाकी फील्डमध्ये आहे तसं इथं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफचा एक चांगला बॅलन्स जो आहे तो रेग्युलेटरी बॉडीच्या जॉबमध्ये जो आहे मिळतो. तर हे कारण होतं. ह्यामुळं मला असं वाटतं की हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यापर्यंत बनवून दिलेला आहे. काही डाऊट्स असतील तर तो माझ्यापर्यंत जे ते आणू नका, कारण की त्याच्याबद्दल मला जास्त डिटेलमध्ये सांगता येत नाही. खाली जो नंबर दिला, कारण की इश्यू तोच होतो. बॉम्बे हायकोर्टचा व्हिडिओ मी बनवला आणि त्याच्याबद्दलचे फॉर्म फिलिंगचे जो की फॉर्म मी कधी अप्लायच करून पाहिले नाही. तर ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असतील, कारण की त्यांच्याकडे मला वाटतं जनरल, लीगल, IT, रिसर्च, राजभाषा ह्या सगळ्यांचे एक्सपर्टीज आहेत सरांच्या सांगण्यानुसार. तर त्यामुळं खाली जो नंबर दिलेला आहे 9205524028 ह्याच्यावरच तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स विचारा. आणि ओव्हरऑल खाली जे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पेपर्स दिले आहेत एकदा तो पेपर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ओव्हरऑल पेपरचा जो तो फायदा होईल. बाकी आपला अभ्यास जो आहे तो चांगल्या पद्धतीने चालू द्या. नवीन अशाच काही ऑपॉर्च्युनिटी असतील तर निश्चित मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. धन्यवाद.